होते आणि पाटील नावाचे SP तिथं होते। आम्ही बोलत असताना काही गोष्टी मांडत असताना एक तर उडवाउडवीची उत्तरं ही CIDच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। रामाजन साहेब शांत होते, पण पाटील हे जे अधिकारी आहेत अतिशय उडवाउडवीची उत्तरं, त्याच्यामध्ये काय हा आमच्या तपासाचा भाग नाही। आम्ही म्हणालो की VK सिंगली राज्य सरकारचं एक टेंडर जे अजितदादांनी मुद्दामून पुढाकार घेऊन त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये एक कुठेतरी लाईन होती की ज्या कंपनीचं विमान एखादा ॲक्सिडेंट झाला असेल त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही, असं एक मोठं टेंडर तिथं काढण्यात आलं होतं। दादांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मग VK सिंग मंत्रालयात जाऊन भांडून त्यांनी ते जे टेंडर आहे ते कॅन्सल रद्द करून घेतलं आणि त्याच्यातून त्याचा आत्ता मस्तपैकी धंदा सुरू आहे। मग आम्ही त्यांना विचारलं ते टेंडर का कॅन्सल करण्यात आलं, त्याच्या मागे कुठेतरी सरकारचे लोक या व्यक्तीच्या मागे आहेत का, असे काही मुद्दे तिथं मांडले। त्याच्याचबरोबर आम्ही त्यांना काही प्रश्न केले, त्यांनी म्हणले आम्ही खूप खोलात गेलोय। म्हणलं काय खोलात गेलोय, काही 5 प्रश्न आम्ही तिथं केले, उत्तरं पण चुकीची उत्तरं दिली। म्हणजे जसं काय अल्कोहोल टेस्ट करत असताना त्या पायलटची अल्कोहोल टेस्ट ही ऑफिसमध्ये झाली का कुठं झाली, त्यांनी सांगितली ऑफिसमध्ये झाली। खरं तर ती ऑफिसमध्ये झाली नव्हती, ती विमानाच्या आत तिथं कॉकपिटमध्ये झाली होती। मग आता तुम्हाला बेसिक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही चुकीची उत्तर देत असाल तर मग आत्तापर्यंत तुम्ही काय लोणचं केलंय का या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत? कारण का अशा पद्धतीने उडवाउडवीची उत्तरं जर CIDकडनं दिली जात असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। मुद्दामून VK सिंगला वाचवलं जातंय, मुद्दामून अजितदादांचं तपासाचं प्रकरण हे दाबलं जातंय। अजितदादांना न्याय कसा दिला जाणार नाही याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न हा सरकारमधून मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून तिथं केला जातोय, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। आम्ही म्हणालो खरात प्रकारांचं आपलं काय करत आहात, ते म्हणाले खरात प्रकरण हे आम्ही बघत नाही, पण SIDला आम्ही तुमचं पत्र दिलेलं आहे, SID या बाबतीत तपास करते। मग CIDला काम कशासाठी दिले, का नुसतं बसण्यासाठी दिले, का इथं गोट्या खेळण्यासाठी दिलेलं आहे? त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथं सरकारवर दबाव आहे। आता तुम्ही काही प्रकरणात उदाहरणं घ्या, जेव्हा म्हणजे आता पालघर साधू हत्याकांड प्रकरण बघितलं, त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये तपास पूर्ण झाला, चार्जशीट दाखल झाली। त्यानंतर खैरलांजी हत्याकांड 2006 मध्ये काही आठवड्यातच तपास पूर्ण झाला, चार्जशीट करण्यात आली। मग अजितदादांच्या बाबतीत 4 महिने तुम्ही काय करत आहात? या CIDवर आजच्या सरकारचं एक प्रेशर आहे, होम मंत्रालयाचं प्रेशर आहे, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। त्यामुळे एवढे पुरावे देऊन सुद्धा जर हे सरकार आणि CIDचं काम करत नसेल तर हे हास्यास्पद आहे। त्याच्याचबरोबर आम्ही काय केलं, आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, महाराष्ट्रातून नाही तर देशातून कुठल्याही व्यक्तीला एक अधिकार आहे RTI करायचा। RTI का केला जातो? सरकार जर मुद्दामून कुठलीतरी माहिती दडवत असेल, लपवत असेल तर मग सामान्य लोकांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचार असू शकतो, एखादा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो, अजून बरीच काय गोष्ट आहेत। आता आम्ही एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून RTI केला, कशाच्या बाबतीत? VK सिंगची जी विमान आहेत त्याबद्दलची माहिती, दादांच्या विमानातली माहिती, आणि आम्हाला उत्तर काय आले की नो वी कांट गिव्ह दिस इन्फॉर्मेशन। आम्ही हे नाही, आम्ही या डिपार्टमेंटला तुम्ही हे विचारू नका, DGCA म्हणते आम्हाला विचारू नका, हे AIB करते। आता AIBचा बाप कोण? DGCA आहे ना, मग माहिती DGCA द्यायला काय हरकत आहे? आता हे बघा, RTIचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे RTI आहेत जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते RTI करतो। त्यामुळे या देशामध्ये RTIची खरीच किंमत राहिली आहे का? जसा मीडियाचा आमच्या सगळ्यांचा आवाज दाबला जातो तर या कलमाचा पण आवाज हे सरकार दाबते का नाही हे जर बघायचं असेल तर उद्याच आम्ही RTI करणार आहे, बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी। त्यामुळे ह्याला उत्तरं मिळतात का नाही हे आम्ही बघू। आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही। मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचं आहे की हे तुम्ही चित्र बघा, हा जो शॉल आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांना कळेल त्यांना कळणार आहे। या ज्या लोकांनी ही शॉल घातलेली आहे त्यांना मला सगळ्यांना सांगायचे, या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत। त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही। त्यामुळे आम्ही जो RTI करत आहोत
त्या RTIला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तो आमचा सगळ्यांचा अधिकार आहे.